लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला यश आले नाही। मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात 10 ते 20 जण मुख्यमंत्री पदासाठी तर अनेक जण मंत्रिपदासाठी आसुसले होते। अजित पवार यांनी आणलेल्या लाडक्या बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना जागा दाखवा अशी घणाघाती टीका सुनील तटकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली। खासदार सुनील तटकरे यांनी आष्टा येथे आयोजित जाहीर सभेत टीकेची झोड उठवली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी नेहमीच छोट्या कार्यकर्त्याला संधी देते। एटीएम सारखी 24 तास सेवा देणाऱ्या जनसेवक प्रवीण माने यांना आष्टा पालिकेत नगराध्यक्ष म्हणून पाठवा। महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो, विविध योजना जनहिताच्या राबवल्या। केंद्रात राज्यात सत्ता असल्याने आष्ट्याच्या विकासासाठी आष्ट्यात सत्ता येणं गरजेचं आहे। सुनील तटकरे म्हणजेच प्रवीण मानेच्या रूपाने शहरात आहे। मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे। शहरात परिवर्तन अटळ आहे। शहरात उद्योग व्यवसाय वाढवून महिलांच्या हाताला काम देऊन त्यांचा स्वाभिमान कायम राहील। 24 तास विनम्र सेवा देणारा प्रवीण माने याच्या पाठीशी रहा। आष्ट्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, पुढील 25 वर्षांनी आष्टा कसे असेल याची मुहूर्तमेढ या निवडणुकीत जनता रोवेल। 10,000 घरात गेला प्रवीण पोहोचलाय। सांगलीतून येऊन कोणी नगरपालिका चालवू शकत नाही, त्याला स्थानिक जनतेची नाळ माहिती पाहिजे। भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिचा विवाह पलाश मुछाल यांच्यासोबत रविवारी संपन्न होणार होता। मात्र स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने विवाह पुढे ढकलण्यात आला। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्यावर सांगलीतील सर्वहित रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं यावेळी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दिवसभर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मान्यवरांची रुग्णालयात हजेरी होती। दरम्यान आज दुपारच्या सुमारास क्रिकेटपटू स्मृती मानधना आपल्या वडिलांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सांगलीतील सर्वहित रुग्णालयात पोहोचली। तिच्यासोबत आई, भाऊ आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील काही सहकारी खेळाडू देखील रुग्णालयात आले होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील संचालकांच्या कार्यकाळात 4 प्रकरणात बँकेचे 50,57 लाखांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या प्रकरणी माजी संचालकांची कलम 88 अंतर्गत जबाबदारी निश्चिती आणि वसुलीसाठी बैठकी सुरू आहे। या चौकशीत आता शासनाने आणखी 6 नवीन प्रकरणे समाविष्ट केली आहेत। त्यात बँकांचे 31,32 लाखांच्या नुकसानीची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी चौकशी अधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे जिल्हा बँकेच्या माजी संचालकांवर आता 81,89 लाखांच्या चौकशीचा बोजा पडणार आहे। जिल्हा बँकेच्या माजी संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथित गैरकारभाराबाबत शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। शासनाने याची दखल घेत बँकेचे चाचणी लेखापरीक्षण केलं। या तक्रारीत काही प्रमाणात तथ्य आढळल्याने कलम 83 अंतर्गत चौकशी झाली। यात माजी संचालकांच्या काळात 4 प्रकरणात झालेल्या निर्णयाने बँकेचे 50,57 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। महंकाली आणि मानगंगा कारखाना सेल्स सर्टिफिकेट नोंदणीसाठी विलंब झाल्याने मुद्रांक खात्याने केलेला दंड, विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी स्वनिधीतून केलेला अनाठायी खर्च, नॉन बँकिंग सेट खरेदी करताना केलेला चुकीचा जमा खर्च, महंकाली साखर कारखान्याकडील खराब साखर आणि दरातील फरक या प्रकरणांचा समावेश आहे। या नुकसानीची संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यासाठी कलम 88 अंतर्गत चौकशी सुरू आहे। या चौकशीत माजी संचालक मंडळात असलेल्या काही विद्यमान संचालकांचा आणि तत्कालीन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। चौकशी अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटिसा बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले असून या प्रकरणी 26 नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे। जिल्ह्यातील भटक्या मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी दिल्या। डॉग शो किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्यांनी संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, भटक्या मोकाट कुत्र्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं, तसंच त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करावे आणि रेबीज संशयित कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करून उपाययोजना करावी। यासाठी तक्रार प्रणाली किंवा हेल्पलाईन उपलब्ध ठेवावी। कुत्रे पकडणाऱ्या व्यक्तींना आवश्यक प्रशिक्षण द्यावं, पिंजऱ्यांची संख्या वाढवावी असं त्यांनी यावेळी सूचित केलंय।
तसेच डॉग शो किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी प्राण्यांचा वापर करणाऱ्यांनी संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घेऊनच डॉग शो आयोजित करावेत असं त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही प्राण्याचं पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या प्राण्यांची काळजी घेण्याबाबत उपाययोजना करावी. त्यांना वेदनादायी पद्धतीने हाताळू नये. जंगली श्वापदे आणि अन्य मोकाट जनावरांपासून मानवावर होणाऱ्या हल्ल्यांच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने नगरपालिका, वन विभाग, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, परिवहन विभाग आदी संबंधित विभागांशी कालबद्ध समन्वयित बैठका घ्याव्यात असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने 1,34,000हून अधिक तरुणांच्या हाताला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी माध्यमातून रोजगार दिला. पण आज 11 महिने झाले मुदत संपली म्हणून त्यांना घरचा रस्ता दाखवलाय. त्या तरुणांवर त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, तेव्हा त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं अशी कळकळीची मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तुकाराम बाबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुका होताच युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली. युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी मागील वर्षभरापासून हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारलाय. नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक येथील गोदावरी घाटावर आमरण उपोषण सुरू केलं. नुकतेच बाबांनी माजी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात भेट घेत निवेदन दिले. सांगलीतील उत्तर शिवाजीनगरमध्ये बालाजी मिल रस्त्यावर रविवारी रात्री ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार दिसून आलाय. मद्यधुंद मोटार चालकाने 3 मोपेडसह एका मोटारीला धडक देऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त जमावाने त्याला पाठलाग करून पकडलं. त्याच्या मोटारीवर दगडफेक करून चक्काचूर केला, तसेच त्यालाही चोप दिलाय. या अपघात प्रकरणी कार चालक संतोष मदन गोपाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या थरार नाट्यात तब्बल 11 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जण गंभीर आहेत. या प्रकरणी अवधूत तुकाराम सुतार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमींमध्ये अविनाश बाळासाहेब माने, आयुष अविनाश माने, अन्वी अविनाश माने, आरती अविनाश माने, पाडांना हनुमंत मद्रासी, अनिता चंदू पोकरे, निलेश जितलाल मिस्त्री, रेणुका निलेश मिस्त्री, स्वाती विश्वकर्मा, सिद्धी राजेश पिराळे, राजेश सुभाष पिराळे यांचा समावेश आहे. स्कोडा कंपनीच्या 4 वाहन चालकाने दारूच्या नशेत वेगात आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी एका दुचाकीला त्याने धडक दिली, त्यानंतर आणखी 2 दुचाकी गाड्यांना, शेवटी एका 4 वाहनाला धडक देत ते वाहन पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला धडकून थांबलं. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की स्कोडा गाडीचे एअरबॅग ओपन झाले, त्यामुळे झंवर वाचले. पण गाडीचं मोठं नुकसान झाले तर इतर वाहनांचंही मोठं नुकसान झाले. धडक देणाऱ्या 4 चालकाला जमावाने मारहाण केली. या प्रकरणी अवधूत सुतार यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक संतोष झंवर याच्यावर गुन्हा दाखल केलाय. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर शेवटच्या दिवशी एक हरकत दाखल झाली. आज अखेर केवळ 3च हरकती दाखल झाल्या. या हरकतीवर आता सुनावणी होऊन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 2 डिसेंबरला प्रसिद्ध केलं जाणार आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रथम प्रभाग रचना अंतिम करण्यात आली, त्यानंतर 20 प्रभागातील 78 जागांसाठी आरक्षण सोडत 11 रोजी काढण्यात आली होती. त्यापैकी 78 पैकी 33 जागा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 11 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती तर नागरिकांच्या प्रवर्गासाठी 21 जागा राखीव आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 45 जागा आहेत तर 78 पैकी 39 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली. त्यानंतर 18 पासून यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. सोमवार हा अंतिम दिवस होता. या दिवशी सांगलीवाडीतून एक हरकत दाखल झाली आहे. आज अखेर केवळ 3 हरकती दाखल झाल्या. त्यामध्ये प्रभागात चक्रानुक्रमेनुसार आरक्षण प्रक्रिया राबवावी अशी प्रामुख्याने हरकत घेण्यात आली आहे. दाखल झालेल्या 3 हरकतींवर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रक्रियेला प्रसिद्धी दिली जाणार आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील रस्ते सुरक्षेच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध हमाल तौलाईदारांच्या वतीने बाजार समिती कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. मार्केट यार्ड आवारातील सुरक्षा धोक्यात आली आहे. रविवारी रात्री तौलाईदार कार्यालयाच्या आवारातील हमाल पंचायत संपर्क कार्यालयास पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यार्डात 26 सुरक्षा रक्षक कार्यरत असून देखील रात्री आणि दिवसाढवळ्या रोज चोरीचे प्रमाण वाढले. सर्व रस्ते खड्डेमय झालेत. दररोज लहान मोठे अपघात होतात. या कारणांनी हमाल तौलाईदारांमध्ये असंतोष उफाळून आलाय. तसेच मंगळवारपासून
बेमुदत धरणे आंदोलन आणि शुक्रवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी राज्य हमाल मापाडी महामंडळाचे उपाध्यक्ष विकास मगदुम, माजी संचालक बाळासाहेब बंडगर, राघू बंडगर, प्रल्हाद वनमाने, दिगंबर तुपलोंढे, भारत गायकवाड, सीताराम चोपडे, संदीप बंडगर, संदीप भुईटे, उत्तम आलदर, रामा चोरमुले, तोलाईदार संपेचे उपाध्यक्ष कृष्णा माने, अलगोण तेली, यशवंत पवार यांच्यासह हमाल उपस्थित होते।